हवामान खात्याने धोक्याचा इशारा जारी केला असून महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। तो नेहमीच्या वेगापेक्षा तब्बल 4 पट अधिक वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागला आहे। अमेरिकन आणि भारतीय हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज हा सामान्य नाहीये, तर तो एका मोठ्या संकटाची चाहूल देणारा आहे। कारण गेल्या 12 वर्षांमध्ये महाराष्ट्राने अशी हवामान प्रणाली पाहिली नव्हती। भयानक संकट आता आपल्या दाराशी येऊन ठेपलं आहे। आता क्षणी हवामान खात्याने जो तातडीचा इशारा दिला तो अत्यंत धक्कादायक आहे। कारण गेल्या 2 दिवसांमध्ये पंढरपूर सोलापूर भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार झाला होता। तो तर केवळ ट्रेलर होता, कारण आता खरी सुरुवात होत आहे। कारण काहीच तासामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। नदी नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। महाराष्ट्रामध्ये 72 तास सतर्कतेचे असणार आहेत। जिल्ह्यांची अधिकृत यादी देखील जाहीर झाली। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 11 जिल्ह्यांवरती या महासंकटाचा थेट प्रभाव पडणार आहे। निसर्ग रौद्र रूप धारण करत आहे। हे संकट फक्त जिल्ह्यांपुरतं मर्यादित नसणार आहे, तर हवामान खात्याने स्पष्ट केले ढगफुटीचा जबरदस्त फटका बसणार आहे। पावसाचा रंग देखील बदलला जाईल। आकाश पूर्णपणे काळं होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विजांचा तांडव पाहायला मिळेल। हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार सॅटेलाइट रिपोर्टनुसार स्पष्ट झाले की भारतामध्ये केवळ पाऊस येत नाहीये, तर एक महाकाय चक्रीवादळ झेपावत आहे। मुंबईच्या दिशेकडून हे वारे थेट राज्याच्या मध्यवर्ती भागाकडे सरकू लागले आहेत आणि वाऱ्यांची दिशा ही अत्यंत भयानक आहे। आणि हे वारे एका वादळाप्रमाणे एका जिल्ह्याकडून दुसऱ्या जिल्ह्याकडे प्रवेश करत आहेत। हे वारे ज्या मार्गाने प्रवेश करत आहेत त्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या काहीच तासांमध्ये परिस्थिती पूर्णपणे पलटून जाईल। हे वारे थेट कोकण किनारपट्टीवरून सह्याद्रीच्या रांगा ओलांडून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहेत। याचाच अर्थ असा आहे की काहीच तासांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाचा तांडव होणार आहे। चक्रीवादळाची प्रणाली इतकी तीव्र आहे की ज्या दिशेने हे वारे वाहतील तिथे ढगफुटीची शक्यता निर्माण होईल। मग कोणत्या दिशेने हे प्रवेश करणार आहेत आणि आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका वाढणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। डोंगराळ भागामधून परिस्थिती आणखी भयानक होऊ शकते, कारण मुंबईच्या समुद्रकिनारी असलेल्या वातावरणामध्ये अचानक बदल झालाय आणि हे वारे थेट सह्याद्रीच्या घाटमाथ्याकडे सरकत आहेत। हे वारे जेव्हा अरबी समुद्राकडून येतात तेव्हा ते कोकण किनारपट्टीला धडकतात आणि कोकणाच्या डोंगराळ भागातून हे वारे सह्याद्री ओलांडतात। तेव्हा त्यांचा वेग हा दुप्पट होतो आणि हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने झेपावले जात आहेत। एक चक्रीवादळासारखी हवामान प्रणाली सक्रिय होत आहे, जी आता महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना विळखा घालणार आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये ताशी 80 ते 100 किमी वेगाने वारे धडकतील। हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रावरती एक महासंकट घोंघावतं। मुंबईच्या दिशेकडून पावसाचे वारे एखाद्या चक्रीवादळासारखे झेपावले जात आहेत। त्यामुळे नैसर्गिक संकट निर्माण होईल। बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या 2 हवामान प्रणालीचा संगम होत आहे। मुंबईच्या किनारपट्टीवर तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांकडे वेगाने सरकत असल्यामुळेच ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। समुद्राचे बाष्प घेऊन येणारे वारे जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा तापमानाचा मोठा फरक जाणवतो, त्यामुळेच आकाशाचा रंग काळा कुट्ट होतो। हवामान प्रणाली ही सक्रिय होत असून वाऱ्याची दिशा ही आता थेट कोकण मार्गे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने प्रवेश करत आहे आणि ती एकामागून एका जिल्ह्याला विळखा घालत येत आहे। 3 दिवसाचा अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे, कारण पहिल्याच दिवशी वाऱ्याच्या तीव्रतेचा फटका आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा झटका महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना बसणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 10 ते 15 दिवसाचा पावसाचा जोर जितका असतो तेवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे। सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। 15 दिवस जेवढा पाऊस पडू शकतो तो एका दिवसामध्ये पडणार आहे। तिसऱ्या दिवशीचं हे वारं गाऱ्यांच्या पावसाचं असणार आहे। विजांचा तांडव होण्याची देखील शक्यता आहे। पुढच्या 2 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये ही प्रणाली सक्रिय होत आहे, तेव्हा कमी दाबाचा प्रचंड दाब तयार होणार आहे आणि तिथून ढगफुटीची सुरुवात होईल। जर तुम्ही नकाशा पाहिला असेल तर वारे हे एका सरळ रेषेत येत नसून ते गोलाकार पद्धतीने म्हणजे चक्रीवादळाच्या स्वरूपाने वेगाने पुढे सरकत आहेत आणि ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याकडे प्रवेश करताना हवामानामध्ये मोठा बदल घडून येणार आहे। मैदानी भागामध्ये तर 100 किलोमीटर पर्यंत वाऱ्याचा वेग वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। पहिल्या दिवशी 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल,
नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या दिवशी 11 जिल्ह्यांना या संकटाचा सामना करावा लागेल आणि तिसऱ्या दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे. पुढच्या 2 तासांमध्ये हे वातावरण पूर्णपणे बिघडणार आहे. वातावरणीय दाब कमी होत असल्यामुळे थंड वारे वाहू लागणार आहेत. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत असेल तेव्हा दाटून आलेले ढग बरसायला सुरुवात होईल. मध्यरात्री पावसाचा जोर अचानक वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, निसर्ग आपल्या रौद्ररूप धारण करत आहे, त्यामुळे सतर्कता बाळगा. विजा कडाडताना झाडाखाली अजिबात थांबू नका, कारण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत आणि ही हाय एनर्जी सिस्टीम अरबी समुद्राकडून येणारे बाष्प आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने झेपावत आहे. त्यामुळे जेव्हा 2 प्रवाह एकाच ठिकाणी येतील तेव्हा हवेचा दाब घसरला जाईल आणि ढगफुटी होणार आहे. हे वारे जमिनीवर नाही तर आकाशातून एखाद्या चक्रीवादळासारखे खाली झेपावले जातील. त्यामुळे भौगोलिक स्थिती ही बदलली जाणार आहे. विजांचा कडकडाट होणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा देखील इशारा दिला आहे, कारण मुंबईकडून येणारे हे वारे चक्रीवादळासारखे जिल्ह्यांकडे झेपावले जात आहेत. ज्या क्षणी पावसाचे थेंब पडायला सुरुवात होणार आहे तेव्हा फक्त पाऊस नाही तर पावसाची एक जबरदस्त भिंत तयार होणार आहे आणि ती मध्यरात्रीच्या वेळी आक्रमण करत महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे 3 ते 4 पट वेगाने झेपावली जाईल. या काळामध्ये विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो. 4 ते 5 तासामध्ये नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. डोंगरावरून पाण्याचे प्रचंड ओहळ वाहू शकतात आणि सखल भागामध्ये पाणी साचून जनजीवन ठप्प होण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून असल्याने समुद्राच्या लाटांची तीव्रता अधिक असेल, त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या नागरिकांना देखील सतर्कता बाळगावी लागणार आहे. वाऱ्याची दिशा ही चक्राकार पद्धतीने सुरू होत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये आज वातावरण भयंकर होईल, कारण सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे दरडी कोसळण्याचे संकेत देण्यात आले. सिंधुदुर्गमध्ये समुद्राच्या लाटांची तीव्रता वाढणार आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे झाडे पडू शकतात. तसेच पावसाचा वेग हा ठाणे जिल्ह्यांमध्ये जोरदार असेल. विजांचा कडकडाट रात्रीच्या वेळी भयानक होणार. रायगडमधील सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. 2 तासात रायगडमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होईल आणि पावसाची दिशा ही नैऋत्येकडून डोंगराळ भागांना धडकणार आहे. पालघरमध्ये वाऱ्याची दिशा समुद्राकडून जमिनीकडे असल्याने समुद्राचे पाणी हे गावात शिरण्याची शक्यता आहे. सातारामधील डोंगराळ भागामध्ये दरडी कोसळण्याचे संकेत आहेत. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते. घाटमाथ्यावरती अतिवृष्टी होणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पंचगंगा नदीला देखील इशारा देण्यात आला. पावसाच्या वाऱ्याचा वेग हा पश्चिमेकडून असल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतर्कता बाळगावी लागणार आहे. नाशिकमध्ये वाऱ्याचा वेग हा जास्त असेल. शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. तसेच गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावरती ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली आहे. द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसू शकतो. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वातावरणीय दाब निर्माण होणार असल्यामुळे विजांच्या कडकडाटासह महाप्रचंड पाऊस पडणार आहे. ढगफुटीचा धोका देखील आहे. जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग हा अनिश्चित असेल. अचानक पावसाची भिंत सक्रिय होणार आहे आणि ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे. बीडमध्ये ढगफुटी सदृश पावसाने ओढे नाले ओसंडून वाहतील, तर शेतातील पिके वाहून जाण्याची भीती आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग अचानक वाढणार आहे. काहीच मिनिटांमध्ये वाऱ्याची दिशा ही उत्तर पश्चिम फिरणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा फटका बसू शकतो. जळगाव जिल्ह्यामध्ये विजांचा तांडव आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली गेली. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे ढग आता सक्रिय होत आहे, तर पावसाचे थेंब बरसणार नाहीत, तर ढगफुटी सदृश पाऊस बरसेल. काही दिवसामध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. वाऱ्याची दिशा आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे सक्रिय झाली आहे आणि ती चक्रीवादळासारखे सायक्लोनिक सर्क्युलेशन करत महाराष्ट्राकडे वेगाने झेप घेत आहे.